श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथम अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती देवे नमः. श्री गुरुभ्ये नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वम् अस्य अदिलक्ष्यम् एकं नित्यं विमल अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वहास्यवदनं कटाटोपी च माला कमंडलूधर कट्यांकर रक्षक त्रिगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि माम. जय जय श्री जगरक्षका, जय जय भक्तपालका, जय जय कलिमलनाशका, अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय श्री सागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता, जय जय गरुड वाहना, जय जय कमललोचना, जय जय पतित पावना रमा रमणा विश्वेशा मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोच स्वयंभू आदित्य तेजवर्णिले न जाय विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्यवदन दंत पंक्ती कुंदकळ्या समान शुभ्र वर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे ते हरी हेममय भूषणे साजरी कौस्तुभ मणी विशेष वत्सल्य आच्छनाचे भूषण प्रेमळ भक्तीची खून उदरी त्रिवेळी शोभायमान त्रिवणी संगमा सारखी नाभी कमल सुंदर ती जेते विद्यात्याची उत्पत्ती चराचरा जन्मदाती मूळची असे तेची पै जानूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणी विराजती कर कमलाची आकृती रक्तपंकजा समान भक्तास द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर गद्यपद्य शंखचक्र चार हस्ती आयुधे कासे कसिला पितांबर विदुलते समतेज अपार कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जंगा दिसताती भक्तजन सुखावती जेते दर्शने पतित तरती अहोरात्र ध्याती जाते नारद आदी ऋषीवर्य कमलाकरे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णित वेद शिनले 14 विद्या 64 कला वर्णित थकल्या सकळा ऐशा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णू नारद आदी मुनीश्वर व्यास वाल्मिकी कवीवर लिहू न शकले महिमावर तेथे पामरमी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याचे कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्याचा सागर 64 कलाचे माहेर रिद्धिसिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू मंगल कार्याकरिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होई निव्यज्ञान वेदांत सार कळे पा सकल कार्यारंभी जाना करीती ज्याच्या नाम स्मरण वर प्रसादे नाना ग्रंथरचना करीती कवी मंगलाची साष्टांग नमन मागे मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत निर्विघ्नपणे हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता काव्यार्थ येत हाताती ब्रह्मसुता न मिळेली मूढमती ती अज्ञान काव्यधिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची या कृपे करून सदिच्छाला दे दिव्यज्ञान तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चय माता पित्राप्रमाणे श्रेष्ठ तेच खरे गुरुवरे श्रेष्ठ त्याच्या चरणी नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ ती पूर्विनार दयाळ सद्गुरुराज आपणची 9 मास उदरी पाळिले प्रसव वेदना ते सोशिले कौतुके करुणे वाढविले रक्षिले आजवरी जननी जनका समान अन्य देवता आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयाच्या करीतसे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमियेला 3 मुखे 6 हात गळा पुष्प माळा शोभत कर्णी कुंडले तेज अमित विद्युलते समान कामधेनू असुनी जवळे हाती धरिली असे जोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना 4 वेद होऊन श्वान वसती समीप रात्रंदिन ज्याचे त्रिभुनी गमन मनोवेगे जात जो त्या परब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपुल्या
वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु, पहा कैसे दैव विचित्र, आर्यावरती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगती, शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानिती वेदवचने, दिवसेदिवस होमहवने कमी होऊ लागली, सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले, नाना विद्या कला असता लागी गेल्या सकला, ऐहिक भोगेच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ, धर्मसंस्थापनाकारणे योगायोगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे जग उत्पत्तीचे कर्तव्य, लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिक मतवादी मातले, आर्य धर्माविरुद्ध, मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष जोका त्रिकुमार, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे, कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी, कोणासही कळेना, ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झालेच प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध, विविध भक्त मनोरथ पुरविले, त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी, आपुला विख्यात महिमाजनी गावावयाचे योजिले, तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैल तीर, आत्मसार्थक करावया साचार, मीन तेथे जाहलो, किंवा अफाट गगना समान, अगाध आपुले महिमान, अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू, पिपिलिक मने गिरीसी, उचलून घालीन काकेसी, खद्योदत सूर्यासी लोपवीन मने स्वतेजे, तैसे असे माझी आळ, बाळ आणूनी लढीवाळ, पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतीवर्या, करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा, माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची, ऐसे एकोनिया स्तुती, संतोषिली स्वामी राजमूर्ती, कवी लागे अभय देती, वरद हस्ते करोनी, उणे न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ, पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चये, ऐसे ऐकुनिया अभयवाणी, संतोष झाला माझी मनी, यशस्वी होऊनी लेखनी, ग्रंथ समाप्ती प्रति हो, आता नमो साधू वृंद, जासी नाही भेदाभेद, ते स्वात्म सुखी आनंदमय सदोदित राहती, मग नमिले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर, ज्याचे काव्य सर्वत्र प्रसिद्ध असते या लोकी, व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले, ज्याने वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग, कवी कुल मुकुटवंतास नमिले कवी कालिदास, ज्याची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली, श्रीधर आणि वामन, ज्याची ग्रंथरचना पाहून ज्ञातेहे डोलविते मान, तयाचे चरण नमियेले, ईश्वर चरणी जडले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी तया निमित्त, वर प्रसादाकारणे, ओह तुम्ही संतजनी मज दिनावरी, कृपा करोनी, आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी, आता करू नमन, जे का श्रोते विलक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले, महापंडित आणि चतुर, ऐसा श्रोतू समाज थोर, मतिमंद मी त्याच्या समोर, आपुले कवित्व केवी जाणू, परिथोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सद्गुण, आदर करीती तयाचा, संस्कृताचा नसे गंध, मराठी न ये शुद्ध, नाही पडलो शास्त्रछंद, कवित्व शक्ती अंगी नसे, परी हे अमृत जाणोनी, आदर धरावा जी श्रवणी, असंस्कृत माझीवाणी, तृतीयेकडे न पाहावे, न पाहता जे अवगुण ग्राह्य, तुकेच घ्यावे पूर्ण, विनंती कर जोडूनी चरणी आपुल्या करीतसे, स्वामीच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा, त्या महू दधितुनी पाही, अमूल मुक्ता फळे काही, द्यावया मान सुज्ञाही, अवमान काही न करावा, की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करून, सुंदर कुसुमे निवडून, हार त्याचा गुंफिला, कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी, उभा ठाकुनी बुद्धा जुळी, करी प्रार्थना सप्रेमे, अहो या पुष्पांचा सुवास, तृप्त करतीला आपुले मानस, हा सुगंध नावडे जयास, तेची पूर्ण अभागी, आता असोत हे बोल, पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णू कवी, वैराग्य प्रत्यक्ष शंकर, तेजे कैसा सहस्त्रकर, दृष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान, यती राजपद कल्हार, विष्णू कवी होऊनी भ्रमर, ज्ञान मधुस्तव साचार, रुंची तेथे घालीतसे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, आदरे भक्त परिसोत, प्रथमोध्याय गोडा, श्री स्वामी चरण अर्पण अस्तु, श्रीम अस्तु, शुभम भवती. श्री स्वामी चरित्र सारामृत, द्वितीय अध्याय.
श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भस्ती होय त्याची मनोरथ पूर्ती, तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत नसे. सिंह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तारिले, कर्दळी वनी गुप्त जाहले गुरुचरित्री ती कथा. पुढे लोक उद्धारे कारणे, भाग पडले प्रकट होणे, धुंडिली बहुत पट्टणे, तेची स्वामी येते वर्य. स्वामीची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा, परी तिज विषयी शंका मना माझी येतसे. गुरु राजगुप्त जाहले स्वामी रूपे प्रकटले, त्याचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादि सिद्ध खुंटला तेथे पत्रिका वाद, लोक उद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले. अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी याचे घरी, बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की, त्या सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तयासी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा म्हणती एके हारी. दोघासी बैसोवनी दोहावरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहुनी समर्थाचे तेज उभयतासी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठोनी. स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळी वनातूनी प्रथमा रमी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो ते तीर्थे समग्र. ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहज गती पातलो गोदा तटकाप्रती, जिजेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरवून हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन या पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमुचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथून या स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ. देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जाहले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकल व्रत गेले उठोनी उभयता. एकोनिया ऐशिवानी उभयता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठोनी उभयता. 12 वर्षे मंगळवेड्याप्रती राहिले स्वामी राजियती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्याची न जाहली. सदा वास अरण्यात, बहुधा न येती गावात. जरी आली या क्वचित गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आमुनी देती, त्याची महाराज बक्षिती. क्षणिक राहुनी मागुती, अरण्यात जाती उठोनी. वेळा बुवा तयाप्रती गावातील लोक म्हणती, कोणीही अज्ञाने नेती परब्रह्म हे रूप हे. त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जे शंकर. तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी जाहला. ते जाणोनी अंतरखून स्वामीसी मानिती ईश्वरा समान. परी दुसरे अज्ञजन वेळा म्हणून लेखिती. दर्शना येता दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवूनी कर, दर्शन देती तयासी. अमृता समान पुढे कथा, एकता पावन श्रोता वक्ता. स्वामी समर्थ वदविता, ज्याची सत्ता सर्वत्र. श्री स्वामी समर्थ. अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर. मुक्त करोनी श्रवणद्वार, प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे वीट, सर्वदा सेवावे अखंड. बहुभयाचे अरिष्ट, तेने चुके विष्णू म्हणे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समत. आनंद आनंदे भक्त परिसोत, द्वितीय अध्याय गूढ हा. श्री स्वामी चरण अर्पण अस्तु. श्रीम अस्तु शुभम भवती. श्री स्वामी चरित्र सारामृत, तृतीय अध्याय हा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामीचरणी ज्याची भक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. गता अध्यायी कथा सुंदर, स्वामींनी निवेदली स्वचरित्र. आणि बाबा दिगंबर त्याचे व्रत निवेदले. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती, मंगळवेढे सोडी येले. मोहळ माझी वात्सव्य करिता, आप्पा टोळ झाले भक्त. तेथेचे साकल्य व्रत, अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उदधी सम. सवे घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्ध मार्गावरुनी टोळासी, मागे परतने भाग पडे. टोळ आज्ञा पिले सेवका, जोवरी आम्हा येऊ का.
तोवरी स्वामीसी सोडू नका येथे मुक्काम करू. टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुतवर जिले सेवकांनी परीनच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले येथे राज स्वेच्छेने. तिथे एक अविंध्य होता तो करी तयाची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव अनिश्चिती आले चोळप्पाचे ग्रहाप्रती. स्वामीसी जानोनी ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर. चोळप्पाचे भाग्य उदेले इति राजगृहासी आले. जैसी कामधेनू आपण बळे दारिद्र्याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होत्या गाठी म्हणून घडल्या या गोष्टी. झाले स्वामी राज्य भेटी परमभाग्य ते. धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामीचे वात्सव्य स्थान. सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले. योगा अभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती. निराहार कितीक राहती मौन धरिती किती एक. एक चरणी उभे राहून सदा विलोकित गगन. एक गिरी गवरी बैसून तपश्चर्या करिताती. एक पंचा अग्नि साधन करीती. एक पवना ते भक्षिती. कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडूनी. एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन. एक करीती होम हवन एक षटकर्मे आचरिती. एक लोका उपदेशिती एक भजना माजी नाचती. एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधिती देवालये. परिचयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचून. केली यासी नाना साधन भावाविन सर्व व्यर्थ. योग यागादिक काही चोळप्पाने केले नाही. परिभक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष आसोनी कारभारी परमज्ञानी असती जे. अक्कलकोटची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती. परितयाचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले. तैपासून जगात त्या नगराचे नाव गाजत. अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जाहले. चोळप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दावी ते गावात बात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयाचे चित्ती. म्हणून या स्वामी राजी येती बहुधा न जाती फिरावया. लोका माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत. की आपुली या नगरात येती विख्यात पातले. राहती चोळप्पाचे घरी दर्शना जाती नरनारी. असती केवळ अवतारी लीला ज्याची विचित्र. वार्ता ऐसे ऐकोनी राव बोलले कायवानी. गावात येती येऊनी फार दिवस जाहले. परी आम्ही श्रुत पाही आजवरी जाहले नाही. आता जाऊन लवलाही भेटू तया येती वर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता केली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची येती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मती उंगली रायाची. सिंहासनाखाली उतरून राव घाले लोटांगण. प्रेम अश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत. दृढ घातले मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूंनी. मग तया हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळूनी गेली दूरी चरणी भक्ती जडली ते. सकल सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली. षोडोपचारी पूजली स्वामी मूर्ती रूप राये. निराकार आणि निर्गुण भक्तासाठी झाले सगुण. तयाच्या पादुका श्री धरून विष्णुनाचे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा समंत. प्रेमळ भक्त परिसोत्त तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामीचरण अर्पण अस्तु. श्रीम अस्तु शुभम भवती. श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्थाध्याय. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे. षोडोपचारावे पूजावे स्वामीचरण भक्तीने. न लगे करणे तीर्थाटन. योगाभ्यास होम हवन सांडोनिया अवकाशीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ योती हाता. स्वामीचरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गत अध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येती. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी आले स्वामीराव. हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्यात. जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धीच्या ज्याच्या दासी. नवविधी तत्पर सेवेसी ते धरिती मानव रूप. चोळप्पा केवळ निर्धन परिस्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन या आपण सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा येती. नाना प्रकारे त्रास देती परितो कधी न कंटाळे. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनाची भक्ती दिवसेदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी.
कोणी संपते कारणे, कोणी मागते संताने, व्हावे म्हणून या लग्ने येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे, तप्त झाले मायामय पसराते. फसले ऐसे आले किती एक, सर्वांशी कल्पद्रुमा समान होऊनी कामना करीती पूर्ण. भक्त का ज्या अस्तव अवतीर्ण मानव रूपे जाहले. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येते राजपूर्वी ती. दृढ चरणी जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळी. नास्तिकाप्रती तात्काळ योग्य शासन करता ती. महिमा वाढला विशेष कित्येक करू लागली द्वेष. कोणा एका समयास वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हा सोनी म्हणती जनासी ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षणे याचे अंगी कोणतेही वसत असे. काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्याची पाऊले. यात स्वार्थ ना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयानी निंदिले समर्थानी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवलेक. पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खून. ज्या घरी बैसले तेथून उठवणी या चालले. एका भक्ताची या घरी पातली समर्थाची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरी. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनू इच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाव गरजती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाची. कोणी नवसादे करीती, कोणी आणूनिया देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैर भाव निरसोनी. क्षण एक घडता सत्संगती, तात्काळ पालटे की कुमती. म्हणून कवी वर्णितात ती संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्यासापुढे लोटीती. पाणी सुटले त्याच्या मुखासी, म्हणतीये त्याचे मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी, जीवा आमचा कळवळला. मोडली जनाची गर्दी, तो येऊनी सेवेकरी. संन्यासा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एक क्षणार्धात दिव्याधिक सारे नेत. संन्यासी मने झुरत व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चलासी, तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळना त्याची झाली विटंबना. दंडावया कुस्तीत जना अवतरली यतिवर्य. त्याच्या चरणी ज्याची भक्ती त्याचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐशी ख्याती लीला ज्याची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढेले निश्चिती. त्याचा अवतार स्वामी येती वर्णी कीर्ती विष्णुदास. इति श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्थ अध्याय. नाना प्रकृत कथा संमत सदा परिसुत प्रेमळ भक्त. चतुर्थ अध्याय गोड हा अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत पंचम अध्याय. श्री गणेशाय नमः. बहुकानन वैश्वानर अज्ञात छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परा तत्परा भक्ता खरा सदय तू. गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल. तुझसी स्तविता प्रेमळ सत्वरे त्या ते पावसी. विशेष गंगाजळाहून आपुले असे महिमान. पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारते. स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान. प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रस भरीत. पुढे पुढे ज्याचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन. ऐसे चोळपा आदी करून भाग्यवंत सेवेकरी. अक्कलकोट नगरात एक तपापर्यंत स्वामी राज्यवास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे, कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर. मनती भोसल्याचे भाग्य परम, स्वामी रत्न लाभले उत्तम. नृपती ही भक्त निस्सीम, स्वामी चरणी चित्त त्याचे. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडू द्या माझी त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी. एकदा तयाचे अंतरी विचार असा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामीसी आणावे आपुल्या नगरासी. कोणे एके दिवशी विचार असा पातला. दिवाण आणि सरकार मान करी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती. कोणे जाऊनी अक्कलकोटासी येते आणील स्वामीसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. त्याचा राखू सन्मान लागेले तितुके देऊ धन. ही वटपुरी वैकुंठ भवन अवस्था स्वामी होईल कार्य. जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तातासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परी येसा. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. मी आणीन तयासी निश्चय मानसी असू द्या.
ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभाही समग्र आनंदित झाली. संजीवनी विद्या साधण्याकरिता शुक्राजवळीकच जाता दैवी सन्मानिला होता. बहुत आनंदे करीती नृपतीसह सकळजणे त्यापरिता त्यासी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी म्हणती तया बहुत दन देत नृपती सेवक दिदले सांगाती. जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिदली तात्या ते तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनाची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्याची भक्ती. राजघराण्यातील युवती करीती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक. त्यात वरिष्ठ चोळप्पादिक सेवेकरी निसीम असे पाहुणी तात्यासी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण. स्वामीचेही मन रमून गेले ऐसे ह्या ठाया. प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवून युक्तिथोर कार्य आपण साधावे. ऐसा मनी विचार करून कार्य आरंभिले. तात्यांनी संतुष्ट राहावे सेवकजनी असे सदा करताती. करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवेकरी संतुष्ट होती असे करीती सर्वदा प्रसन्न व्हावे. भक्तवत्सल्य कार्य साधावे आपुले. मनोनी नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी. ऐशी आणि काही न झाले केले ती तुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला त्यासी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळप्पाप्रती. त्याच लागे विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरसी इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी असे नाना प्रकारे चोळप्पा ते सांगितले. द्रव्येन सर्व वश चोळप्पासी लागले आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा भूसाल. कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी येती राज तया समयासी आनंद व्रती बैसले. चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचने. कृपाळू होऊन समर्थाने बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे कोणी या वचन समर्थाने हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता. श्री स्वामी राजवद्विता निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा एकोत भाविक भक्त पंचमध्याय घोडा हा श्री स्वामी चरण अर्पण असतु. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी चरित्र सारामृत षटवाध्याय. श्री गणेशाय महा धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवीत तैसे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वद्विती. मी केवळ मतिमंद केवी वर्णो चरित्र अगाध परी माझा हा छंद स्वामी समर्थ पूर्विती. ज्याच्यावर प्रसादे करून मुडा होईल शास्त्रज्ञान त्या समर्थाचे चरण वारंवार मित तसे. कृपाळू होऊन समर्था वदवावे आपल्या चरित्रा. श्रवणे श्रोते यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सूरतरुचे घेऊन सुमने त्यासीच अर्पावे प्रीतीने. झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्याच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती सोळपावे नवी स्वामी प्रती. कृपा करुणी मजवरती बडोद्याप्रती चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसोनी. मल्हाररावाची या मनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसे ऐकून या वाणी चोळप्पा खिन्न झाला म्हणी. त्याने सत्वर येऊन तात्याप्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या म्हणी चिंतावला. आपण आलो या ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करोनी असा विचार केला म्हणी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्यसिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्याचे. भक्ती नाही अंतरी दाभिक साधना ते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयानी माजविली डोंगे आणि केली नाना सोंगे. भक्तिविन हटयोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले फावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. मल्हारराव रूपाने पाठविले ज्या कार्याकारणे ते आपुल्या हातून होणे अशक्य असे वाटते. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी. आम्ही सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. अशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजना न्यावे पळवून येतीसी. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे नेणे तो मंदमती. म्हणून योजिली कपटयुक्ती परिते सिद्धी ते न जाई. असो कोणे एके दिवशी साधुनी योग्य समयासी. मेन्यात घालून स्वामीसी तातासाहेब निघाले.
कडबगावचा मार्गधरीला अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. असे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले परी तितुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस कमविले, द्रव्य वेचिले व्यर्थाची. मग अपयशा ते घेऊन बडोद्यासे आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचूनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभिती पुढती. सर्वत्रासे विचारे ती कोण जातो स्वामीकडे. तेवी मराठा उमराव नृपकार्य असे धरून हवं. आपण पुढे जाहला स्वामी कारणे वस्त्रेभूषणे. धन आणि अमोलरत्ने देऊन त्याजवळी नृपाने आज्ञा दिदली जावया. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहून समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा तेव्हा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी. असे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहून यशवंतराव भ्याला म्हणी. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासे तेथील कार्याचे सोडून. साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावावरी आळा आला. त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. समर्थाचीच अवकृपा जयावरी. त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी. तया सर्वानंद प्राप्त होय. समर्था भक्त पालका. अनादिसिद्धा जगन्नायका. निशिदिनी शंकर सका. विष्णूची आमनी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत. सदा भक्त परिसोत षटोध्याय गोड हा. श्री स्वामी चरण अर्पण अस्तु. श्रीम अस्तु शुभम भवती. श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तमध्याय. श्री गणेशायन महा. जय जयाजी निर्गुणा. जय जयाजी सनातना. जय जयाजी अगरणा लोकपाला सर्वेशा. कृपे करून अल्पवर्णिले आपुले गुण. श्रोती द्यावे अवधान. श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती. समर्थ चरणी जयाची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती. जाणून येती परब्रह्मा. वेदांत आवडते यासी श्रवण करीती दिवसनिशी. शास्त्री हेरळीकराधिकासी वेतने देऊन ठेवली. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषणे वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. कैकांचे भ्रम दवडले. परधर्म उपदेशका जिंकिले. कुमार्गवर्ती असे आणले. सन्मार्गावरी तयानी त्यांनी आणावे अक्कलकोटी. हेतू उपजला नृपापोटी बहुत करुणी खटपटी. बुवासी शेवटी आणले. नृपा आवडे वेदांत. बुवा त्यात पारंगत. भाषणे श्रोते यांचे चित्त आकर्षुनी घेती ते. रात्रंदिन नृप मंदिरी वेदांताच्या ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे. अमृता अनुभववादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वर विख्यात. कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे. त्याचे करुणे विवरण संतुषित केले सर्वजण. तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात. स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. जे भक्तजनाचे माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येते. श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार. असे ऐकून सत्वर यतिराज हसले. मुके काही न बोलती वारंवार हास्य करीती. पाहून ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणी ती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी भुरळ पडले लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी. लोका बोलते हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता येती आणि करिता त्याची भक्ती. परी हा ब्रह्म तुम्हाप्रती पडला असे सत्यची. पाहुनी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंगपूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असे ना. असे ब्रह्मचारी बोलवणे पातले आपुल्या स्वस्थानी. विकल्प पातला मानी स्वामीसी तुच्छ मानिती. नित्यनियम करू सारून ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त जाहली. निद्रा लागली बुवासी लोटली काही निशे. एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडले. आपुल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी. शब्द एक ना बोलावे. जवळी होते जे पारशी जागृती आली तयासी. त्यांनी धरावे बोवासी सावध केले त्यावेळी. हृदय धडाधडा उडू लागले. धर्मे शरीर झाले ओले. तेव्हा पारशाने पुसले काय झाले म्हणून. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समजत. म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामीपाशी. पुसता मागील प्रश्नासी खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतेश्वर ब्रह्मपदी तदाकार. होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे.
तरी स्वप्ने देखुनी वृश्चिकाची काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपदी जाणसी कैसे. ब्रह्मपदी तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे फुकट हाताना याची. भ्रुवाप्रती पटली खून धरिले तात्काळ स्वामीचरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत. त्या समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी, अहंकार गेला पळून ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामीचरित्र महासागर त्यातून मुक्ती निवडून सुंदर, त्याचा करुणी हार अर्पी शंकर विष्णू कवी. इति श्री स्वामीचरित्र महासागर नाना प्राकृत कथासंमत सदा परिसोक्त भाविक भक्त सप्तमोध्याय गूढा. श्री स्वामीचरण अर्पण अस्तु. श्रीम अस्तु शुभम भवती. श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. तुझ्याच कृपे करून अल्पवर्णिले स्वामीचरित्र, पुढे कथा सुरस अत्यंत वद्विता तू दयाळ. मागील अध्यायाचे अंती विष्णू बुवा ब्रह्मचार्याप्रती चमत्कार दाविती येती ते चरित्र वर्णिले. अक्कलकोटी वास केला जन लाविले भजनाला, आनंद होत असे सकला वैकुंठा समनगरीते. राजे निजाम सरकार त्याचे पदरी दप्तरदार, राजे रायबहादूर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर त्याप्रती सकल सुखे, अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही. परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसमंत. उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी, समंत बांधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकून गोड न लागे अन्नपाणी, नावडे भोगविलास सुख उपभोग कैसा त्यास. निद्रा न याची रात्रंदिवस तळे पोळले. केली कित्येक अनुष्ठाने तशीच ब्राह्मण संत अर्पणे. बहुसाल दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणून या. विटले संसार सौख्याशी त्रासले या भव यात्रेसे. कृष्णवर्ण आला शरीराशी रात्रंदिन चैन नसे. विधीने लेख भाली लीला तो न चुके कवनाला. तदनुसार प्राणीमात्राला भोगणे प्राप्त असे की. कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी ऐसा विचार करून तात्काळ आले त्या स्थानी. स्वतः बसले अनुष्ठानी व्याधी दूर व्हावया. सेवा केली बहु ऐसे लोटले 3 मास. एक रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तो तेथे करावी स्वामी सेवा. येती वचने भाव धरावा तेने व्याधी दूर जाई. शंकररावाची भक्ती स्वामीचरणी काही नव्हती म्हणून दृष्टांतावरती गाणगापूर न सोडिले. ते तेथेच राहिले. आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयाची स्वप्नी पडले अक्कलकोटी तुये आले. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत. तो देखील जन समस्त प्रेमळ भक्त स्वामी नाम वदती वाचे. कीर्तन स्वामीचरित्राचे. पूजन स्वामीचरणाचे. आराध्य दैवत स्वामीच. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी. स्वामीचरित्र परस्परी प्रेम भावे संगती. कित्येक प्रात स्नाने करून पूजा द्रव्य घेऊन अर्पावया समर्थचरणी जाती अतित्वरेने. महाराष्ट्र भाषा उद्यान पद्म कुसुमे निवडून शंकर विष्णू दोघे जण स्वामीचरण पूजिती. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गूढा. श्री स्वामीचरण अर्पण अस्तु शुभम भवती. श्री स्वामीचरित्र सारामृत नवमोध्याय. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जप ध्यान अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शना येते अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येथे धावून. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागले. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. यात्रेची झाली दाटी कैशी झाली होईल स्वामी भेटी. ही चिंता उपजिली चित्ती मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवक सकळीकस तिच्या हस्ते होत असे. तेची घेऊन गाठी शंकरराव सांगती गोष्टी. करून द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीचरणी. तरी आपण लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तेचे मने मी इतुके करीन 2 सहस्त्र रुपये द्याल. ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्त्र रुपयासी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदके घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती. म्हणे
मी प्रार्थनी या स्वामीप्रती काय आपुले करीन. मग एके दिवशी यती बैसले होते आनंद व्रते. शंकरराव दर्शन घेती भावचित्ती विशेष. बाई स्वामीसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्वे कर्मे या लागून ब्रह्म समंत पीडितो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदानी समर्थतेतून उठली. चालले गावाबाहेरी आले शेख नुराच्या दर्ग्यावरी. शंकरराव हे बरोबरी त्या स्थळी पातले. यवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाटे टाकुनी. सेवेकरी शंकररावासी म्हणती लीला करून ऐसी. चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी उठली समर्थाची स्वारी. शेख नुराच्या दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले. शंकररावे त्या दिवशी खाना दिदला फकीरासी आणि शेख नुरासी दर्ग्यासी एक कफनी चढविला. मग काही दिवस लोटत स्वामीराजा आज्ञापित. बारीक वाटूने निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्म समंत. जहाला स्वामी राजवैद्य व्याधी फळे आपणची. स्वामी वचनी धरुणी भाव औषध घेते शंकरराव. तयासी आला अनुभव 10 दिवस लोटले. प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्म समंते सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईने 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करताती. परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा तयानी. सर्वां अनुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्चीत. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र तयाचा न लागेची पार. परी गंगोदक पवित्र अल्प सेविता दोष जाती. श्रवणी धरावा आदर तेने साधती यह परत्र. जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्या. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त नवमो अध्याय गोडा. श्री स्वामीचरण अर्पण असतु. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामीचरित्र सारामृत 10मो अध्याय. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलं नरजन्म. याचे सार्थकोत्तम करणे उचित आपण. असा मनी करुणी विचार आरंभिले स्वामीचरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ अस्तिपै. यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळपा नामे द्विज कोणी राहते होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तया प्रती. सावकारी सरापी करती जनी बागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसारात ते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले. मती पालटली तयाची. लटिका अवघा संसार या माझी नाही सार. परलोकी दारापुत्र कोणी नये कामाते. इहलोकी जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे मे सौख्य पाविजे. बाळप्पाचे मनात या परी विचार येत सदा उद्विग्न विचित्त. व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती कोटे आता भेटाल. हाची विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान. तया प्रती स्वप्न 3 रात्री 1 पडे. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरवणे आपणा पुढे येते. पाहुणे या ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढ तर विवेकक्षत्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगून सर्व त्रासी. निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मूर गोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार लोकां दाविले चमत्कार. तयाचा महिमा अपार वर्णू कवी अल्पमती. स्वामीचरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा. आठवली ते वर्णिता सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून जननिक्ती घरापरहून. परिमार्गी लागल्या पुण्यस्थान स्नानदान करताती. महायात्रा स्वामीचरित्र ग्रंथ क्रमिता मी किंकर. मार्गी लागले अतिपवित्र चिदंबराचे पुण्यस्थान. तयाचे घेऊनी दर्शन पुढे करावे मार्गक्रमण. श्रोती होऊनी सावधान श्रवणी सादर करावे. मूरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची. जयाची ख्याती सर्वत्र विद्या धनाचे माहेर. अलिप्तपणे संसार करोनी काळ क्रमतात ती. परितया नाही संतती मनोनिया उद्विग्न चित्ती. मग शिवा आराधना करीती कामना चित्ती धरोनी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसे ती चित्ती तोशिली. तेसी झाले गर्भधान आनंदले उभयंताचे मन. जो साक्षात उमार मन तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्र घडीमोडी. तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित.
9 मास पूर्ण कांता प्रसवली पूर्ण रत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामा अभिधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षी यशेचे समान बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला. बाललीला पाहुनी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे. पुढे केले मौजीबंधन. वेदशास्त्री झाले निपुण. निघंट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ चढविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणले. मृत्तिकेचा गज करून पूजा करीती यजमान. यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्याची सांगती. प्राणप्रतिष्ठा मंत्र बनता गजाशी प्राण येऊनी तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐशी कृती पाहुनी सर्व आश्चर्य करीती. हे ईश्वर अवतार म्हणिती सर्वत्र ख्याती ज्याची. ऐशी लीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगत गुरु उद्धार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले. भोजनी तूप गेले सरोनी. दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट. तयासे लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त. दाद त्याची लागेना. त्याने हे ऐकून मूरघोडी आले धावून. म्हणती दीक्षितासी सांगून दादा आपुले लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झालं श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरूप देईचे. ऐसे सांगता दीक्षिता प्रती तयेवेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती. त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल. राज्यलक्ष्मी सर्व वचने ठेवी. निर्धार निरोप तुझ दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मभरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही ते जाणतो. यज्ञ समारंभाची अवसरी आम्ही होतो त्याच्या घरी. तूप वाढविण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती. लीला विग्रही श्री स्वामी जयाचे आगमन त्रिभुवनी. ते दीक्षिताच्या सदनी असतील नवल नसेची. महासिद्ध दीक्षित त्याचे वर्णिले अल्पव्रत. मूरघोडी बाळापा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी. स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येती प्रकटले. अमृता समान रसाळ कथा एकता पावन. श्रोता वक्ता करून या एकाग्रचित्ता अवधान द्यावे श्रोते हो. पुढले अध्यायी कथन. बाळप्पा करील जपध्यान. त्याची भक्ती देखोन स्वामी कृपा करतील. भक्तजनाची माऊली अक्कलकोटी प्रकटली. सदा कृपेची साऊली आम्हावरी करुते. मागणे हेची स्वामी प्रति दृढ इच्छा. माझे चित्ती शंकराची प्रेमळ प्रीती. दास विष्णूवरी असोते. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरण अर्पण अस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी चरित्र सारामृत एकदशोध्याय. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मूरघोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वात्सव्य सांप्रत करताती. तेथे आपुला मनोदय सिद्धीस जाईल. निसंशय फिटेल सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेने. परी मूरघोडीचे विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जावोनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानला तयासी विचार. निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान. ते कामना धरुणी चित्ती. सेवेकरी सेवा करीती. जेथे वाहे भीमा नदी. स्नान करीती भक्तजन. पुत्र कामना धरुणी चित्ती आराधिती. नरसिंह सरस्वती दरिद्री धन इच्छिती. रोगीजन आरोग्य. कोणी घालिती प्रदक्षिणा. कोणी ब्राह्मण भोजना. कोणी करीती गंगा स्नान. कोणी घालिती नमस्कार. तेथील सर्व सेवेकरी नित्यनियमे 2 प्रहरी. मागून या मधुकरी निर्वाह करीती आपुला. बाळप्पा तेथे पातळले स्थान पाहुनी आनंदले. नरसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिती. प्रातकाळ उठोनी संगमावरी स्नान करोनी. जप ध्यान आटपोनी मागुनी येते गावात. सेवेकऱ्या बरोबरी मागुनी या मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येते ते. माध्यान स्नान करोनी पुन्हा बैसली. जप ध्यानी असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोनी या संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. बाळप्पा ते गृहस्थ आश्रमी. संतती संपत्ती सर्व सदनी. परांना ठावे नसे स्वप्ने. सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्तिकरिता सोडूनी गृहसूत कांता. शीतोष्णाचे पर्वा न करिता आनंदवृत्ती राहती. पंचपक्वाने सेविती घरी.
येथे मागती मधुकरी मिळती कोरड्या भाकरी उदरपुरती न होय. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयाचे मानस कदा उदास नव्हेची. अय्या राम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमच्या सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवू. बाळप्पासे मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्याच्या घरी. मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी असा नेम चालविला. असे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले वनिता पुत्रा त्यागिले अति. तर कष्ट सोशिले सद्गुरु कृपा नव्हेची. ही न आपुले प्राक्तन भोगावी. दारुण पहावे सद्गुरु चरण असे पुण्य नसेची. असे विचार निशिदिनी येती बाळप्पाच्या मने. तथापि कष्ट सोसोनी नित्य नेम चालविला. 1 मास होतात निश्चिती. स्वप्नी 3 येती मूर्ती. येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या अज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. पाहुनिया असे स्वप्न मनी पावले. समाधान मंती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेले की. अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत तव तयासी एक पत्र शय्येखाली सापडले. त्यात लिहिली एक ओळी. करू नये उतावळी. असे पाहुनी त्यावेळी विचार केला मानसी. आपण केले अनुष्ठान परी ते झाले अपूर्ण. आणखी काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षास्थळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले. त्या स्थानी वस्त्र उचली त्या खालून वृश्चिक एक निघाला. त्यासी त्यांनी न मारिले. नित्यकर्म आटोपविले. ग्रामामाजी परत आले गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले. घरोघरी बाळप्पा तोषले. अंतरी उत्तम दिनतो. अक्कलकोटी जावयासी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकुंतयासी मार्गावरी जाहले. उच्चरण चालोनी अक्कलकोटी. दुसरे दिनी बाळप्पा पोहोचले. येऊन नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती येती रूपे वास करी. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. त्या नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी गीत गाऊनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूर देशीचे ब्राह्मण वैश्याधिक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकून दर्शनात धावती. तयाची झाली गर्दी. यात्रा उतरे घरोघरी. नाम घोषे ते नगरी रात्रंदिन गजबजे. राजा आणि पंडित शास्त्री वेदांती येत. तैसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शनाकारणे. कानफाटे नाथपंथी संन्यासी फकीर येते. रामदासी अगोरपंथी दर्शना येती स्वामीच्या. कोणी करीती कीर्तन गायन आणि वादन. कोणी भजनी नाचून स्वामी महिमा वर्णिती. तया क्षेत्रीच महिमा न केवी वर्णुमी अज्ञान. प्रत्यक्ष जय वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. पुण्य पावन देखून नगरी बाळप्पा तोषले. अंतरी पूर्व पुण्य तयाचे पदरी जन्म सार्थक जाहले. बाळप्पा होऊनी सेवेकरी स्वहस्ते करील. श्रीच्या करी ती मधुर कथा चतुरी. पुढील अध्यायी परसावी. जयाचा महिमा अगाध जो केवळ सच्चिदानंद विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मवरी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत श्रोते सदा परिसोत 11 गूढ. श्री स्वामी चरण अर्पण असतो. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी चरित्र सारामृत 12 अध्याय. श्री गणेशाय नमः. करावया जगत उद्धार. हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येथे रूपे प्रकट होत. त्याची समर्थ श्री स्वामी. गत अध्यायाच्या अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत. गर्दी झाली श्री जवळी. बाळप्पाचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी. ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कसे होईल. परिदर्शन घेतल्या विना आज करू नये भोजन. बाळप्पाचे तन्मन स्वामीचरणी लागले. दर्शने इच्छा उत्कट चित्ती. खडीसाखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करीती. स्वामी सानिध्य घातले. आजानुबाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरणधरी येले. कंठ सद्गतीत जाहला. चरणी बाळ ठेविला. शनेक मी पण विसरला. परम तोषला मानसी.
गंगा मिनली सागरी जैसे तरंग जला भीतरी, तैसे बाळप्पा ते अवसरी स्वामीचरणी दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा कमलपुष्प न सोडी सहसा, स्वामीचरणी बाळप्पा तैसा दृढ जडला स्वभावे. एवून या भानावरती श्रीचरणाची सोडिली मिठी, ब्रह्मानंद न मावे पोटी, स्त्रोत ओठी घात असे. श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षाशी आलिंगन दिले त्यांनी, प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम ऐशी कृतीने दाविले. धन्यता मानोनी मनी बाळप्पा निघाले तेथून, परितयाचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्यासवय एक जागीरदार ते होते बिराडावर, स्वयंपाक करून तयार म्हणते जाऊ दर्शना. बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतून, जागीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिदला. म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य मनोनी तयासी. बाळप्पा तेव्हा आले चालले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण, मार्गे तयासी वर्तमान विदित एक जाहले. या समयी श्री समर्थ असती रूप मंदिरात, राजा आज्ञे वाचुनी तेथ प्रवेश कोणाचा न होई. ऐसे ऐकूनी वर्तमान बाळप्पा मनी झाले खिन्न. म्हणती आज नैवेद्य अर्पण आपल्या हस्ते नव्हेची. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरती आले, ते नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षट कर्माते आचरण, घेऊन स्वामी दर्शन जपा लागे बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत्य, त्याचे करावे पूजन नित्य. माध्यान्नी येता आदित्य, जपानो अनुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन, मस्तक ठेवून चरणी ते भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान, अशा प्रकारे करून अक्कलकोट कोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुतजन, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवेकरी, इच्छा बाळप्पाचे अंतरी, सुंदराबाईचे हे करी आधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बाळप्पा म्हणे आनंदला मने सुदिन आज उगवला, सद्गुरु सेवेचा लाभ झाला, झाले सार्थक जन्माचे. बहुतजन सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी, सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय बहु स्वामीसी असा अभिमान तेसी, गर्व भरे इतरांसी तुच्छ मानू लागली. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजन, मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व. कोठेही असता समर्थ पूजाधिक व्हावया यथार्थ, तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती. समर्थाच्या येता चित्ती अरण्यातही वस्ती करीती, परी तेथेही पूजा आरती नेमे करीती बाळप्पा. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष, स्वामी प्रति दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करीते आनंदे. असे लोटता काही दिवस बाळप्पाच्या शरीरास व्याधी जडली, रात्रंदिवस चैन नसे जीवासी. बेंबीमधून या रक्त वाहतसे दिवस रात्र, तया दुःखे विवळ होत म्हणते कैसे करावे. भोगभोगीला काही दिन कागदाची पुडी, बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण, विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी, सद्गुरु सेवा त्याचे करी व्हावे लिखित विधीचे. आजवरी बहुतापरी बाळप्पा करी चाकरी, तयाचे अंतरपरी स्वामीमय न झाले. प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करोनी, मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई वेणवी समर्थासी, आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजुनी वर जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एका दिनी समर्थ करी, तितपरी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण, हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य, या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता, वाचून न करावेची पूजन तया माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली, ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थाचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात, तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तजनांना ठेवीती द्रव्याधिक आणून, ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर. त्यामुळे चोळप्पाप्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती, बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले. तेव्हा जामात शूर उभयंता करीती विचार, बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी, दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान, असे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला.
बाळप्पा बोले, वचन तुमचे अन्न खाऊ न करीत तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल अशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थासी, कुलदेवतेच्या दर्शनास जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. तेव्हा निरुत्तर झाला असा उपाय खुंटला. मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुसिले वर्तमान बाळप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकून कापट्टे मनी आणले. मने जावया आपणासी समर्थ न देती आज्ञेसी, तरी टाकून चिठ्ठ्यासी आज्ञा घ्यावी आपण. तयाचे कपट न जाणोनी अवश्य मने त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतासी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी, येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिली तसे. भटजी मनी खिन्न झाला, सर्व उपाय खुंटला. महाराज आता बाळप्पाला न सोडतील निश्चय. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर दयाप्रती करतील येते दयाळ. जो केवळ दयाधन भक्त काज कल्प द्रुम. विष्णुशंकर दोघेजण तयाशी शरण सदैव. इति श्री स्वामीचरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत 12 घोडा. श्री स्वामीचरण अर्पण अस्तु. श्रीम अस्तु शुभम भवती. श्री स्वामी चरित्र सारामृत 13 अध्याय. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामीचरित्र अध्यायी वाढले. 12 अध्यायाचे अंती. श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रति कपटयुक्तीने फसू पाहती, परीत झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळप्पा, मने श्रीची पूर्ण कृपा. मजहुनी तया बाळप्पा प्रिय असे झाला. वर्तले ऐसे वर्तमान बाळप्पा एकनिष्ठा धरून स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीत असे. स्वयंपाका दिक करावयासी लज्जा वाटत असे तयासी. तया ते एके समयासी काही बोलती समर्थासी. निर्लज्जासी सानिध्य गुरु असे जाण निरंतर. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मने समजला. अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन. स्वामी विने दैवत अन्य असे चित्तोरे या जगी. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथत. तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकारे बोलू न करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले. श्रीते धरून या करी घेऊन गेले बाहेरी. पाहून या ऐशी परी बाई अंतरी कोपली. मनी याने येऊन स्वामी केले आपणा अधीन. माझे गेले श्रेष्ठपण अपमान झाला. तेपासून बाळप्पासी त्रास देत अहर्निशी. घराने सांगता समर्थासी बाई ते शब्द ताडिते. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याच्या घरी येत. चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येत राज मंदिरा माझे समर्थ. राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. पुण्य भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी. सणा निमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचे मनात विचार येता त्वरित. सुंदराबाई सी लोंबत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर. मने द्यावी जा चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले, तयासी हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून द्यावा की. ऐसे ऐकुनी सत्वर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळ येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले, सत्वर आपणापासी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वी. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दिदला चोळप्पाने, बाळप्पा देतील तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाचे एकूण कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढून तयास दूर करावे राणी म्हणत असे. पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी. सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा न समावे. चोळप्पाने आजवरी केली समर्थाची चाकरी. धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होत असे. असो एके अवसरी काय झाली नवलभरी. बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी. तयाची करुणी या झोळी समर्थे करी घेतली. अल्लक शब्द उच्चारीला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे, काय असे उने तेथे. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा मागितली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती आणून. न लागता एक क्षण 100वर गणती झाली.
जोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण सर्व स्वस्त आता बसावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परीन आले मानसी श्रीचरण अंतरणी. तयासी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामी जवळी पातले. त्याने उठवून चोळप्पासी आपण बैसले स्वामीपाशी. चोळप्पाच्या मानसी दुःख फार जाहले. स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलिती. चोळप्पा ते काही न देती ते ने तरी घेती हिरवणी. चोळप्पासी दूर केले बाईसे बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणी दृष्टोत्तरी ताडण करी भूसाळ. ते ऐकून बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथुनी. ऐसा केला विचार जाहली असता रात्र. बाळप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे येथुनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातली. आपुली आज्ञा घ्यावयासी बाळप्पा येतो या समयासी. अंतर्ज्ञानी समर्थासी तात्काळ विदित झाले. तेव्हा एक सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनासी येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊनी सत्वर आसन त्याने मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत. हिशोब ठेवीत जपाचा. आडूनी दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. गर्भ भरे ती कोणासी मानिनाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थाचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाखविती. जे कोणी दर्शना येत त्यासी बाई द्रव्य मागत. धनधान्य साठवित अशा प्रकारे करून बाईची कृत्य दरबारी विदित केली थोरथोरी. बाईने राहावे दूरी श्री चरणापासून. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीसे भिवूनी तैसे न केले तयानी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्याने त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणते सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार. बाई करी शोक फार घेत ऊर बडवून. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा. स्वामीच्या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंच नेमून व्यवस्था केली असे नृपराई. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणते देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोले तयासी द्रव्यशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एक भक्तास सांगून. करविले श्रीनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळप्पाने चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्थ ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापी बाळप्पा राहत. श्री पादुकांची पूजा करीत निराहार राहुनी. जे जे झाली स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ. तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित. स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोती होऊन सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करीते दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा एका श्रोते देऊनी चित्ता. जेने निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा समर्थ सदा भक्त परिसुत त्रयोदशाध्याय गूढः. श्री स्वामी चरण अर्पण अस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्दशाध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना. जय जयाजी अघ शमना. जय जयाजी परमपावना दीन बंदा जगद्गुरु. आपल्या कृपे करून त्रयोदशाध्यायपर्यंत वर्णिले स्वामी चरित्र अमृत. आता पुढे वदवावे. आपल्या कथा वदावया बुद्धी देई स्वामी राया. चरित्र ऐकून श्रोतया संतोष हो बहुसाळ. कैसे करावे आपुली भक्ती हे नेणे मी मंदमती. परिप्रश्न करिता श्रोती अल्पमती सांगत असे. प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामीचरण शुद्ध मन करोनी. प्रातकर्मे आटोपून मग बैसावे आसनी. भक्ती धरून स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करून मन घालावे शोधक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी.
धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारण्य स्वामीच्या षोडोपचारे पूजन करावे सद्भावे करून धूप दीप आरती अर्पून नमस्कार करावा. जोडून या दोन्ही कर उभे राहावे समोर. मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र नाम मंत्र श्रेष्ठ पै. अजानुबाहू सुहास्यवदन काषाय वस्त्र परिधान भव्य आणि मनोरम ती दिसे साजिरी. मग करावी प्रार्थना जय जयाजी अघर्णा परातत्परा कैवल्य संज्ञा ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्व साक्षी करुणालया भक्तजन तारालया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पे. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टद्विकाल्प आदी समग्र तूच रूप नटलासी. करता आणि करविता तूच हवे आणि होता दाता आणि देवदीता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र. तुझ लागे आदिम ध्यानग्र कोटे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विशेषा. वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रांतेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुखी निश्चयती शिनला ख्याती वर्णितात. दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना कृपा समुद्री यांना आश्रय देई जे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व दाव निरसोन इही लौकिक सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पाहावयात पैल तीर तन्माव तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना न बाधत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधना अज्ञान तिमिर निरसून ज्ञानार्क हृदयी प्रकटोपै. शांती मनी सदा वसो वृथा अभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. बहुदुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयाची नसो वासना या मनातील. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भौतिक पंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावे असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गाव अवलंबून हितुकेच द्यावे वरदान कृपा कोरणी समर्थ. असून या संसारात प्राचीन तव ज्ञान अमृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषेने तत्वता वर प्रसाद देतील. गुरुवार उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणं उपोषण सोडावे. तेने वाढेल बुद्धी सत्य ते त्रिशुद्धी अनुभवाची प्रसिद्धी करता ती स्वामी भक्त. श्री स्वामी समर्थ असा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे. ब्राह्मणा क्षत्रियादिका लागोनी मुख्य जप हा चहुवर्णी. स्त्रियांनीही निशिदिनी जप याचा करावा. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता एकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदगती परी असता शुद्ध चिंती त्याची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत जयाची भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाते. दंभे षोडोपचारे ते प्रिय नव्हेची समर्था बावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते. जय जयाजी आनंद कंदा जय जयाजी करुणा समुद्रा विष्णू शंकराची छंदा कृपा करुणी पुरवावी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा एकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गौडहा. श्री स्वामी चरण अर्पण अस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत पंचदशोध्याय. श्री गणेशायन महा. नलगे करणे तीर्थाटन हठ योगाधिक साधन वेदाभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष साधन कारणे. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हातात. पाप ताप दैन्य द्वारता तेथे काही नुरेची वर्तत असतात संसारी. स्वामी पद आठवी अंतरी त्या ते या भवसागर निश्चय तारिती समर्थ. सर्व कामना पुरवून अंती दाविती सुरभुवन. जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेळे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी. आपुली व्हावी प्रख्याती हे नसेची जयाच्या चित्ती. स्वेच्छेने वर्तन करीती काही न जाणे ती जनवार्ता. कोणासी भाषण न करीती कौनाचे गृह न जाते. दृष्टांतरे जन ताडिती तरी क्रोध नसेची. शीतोष्णाची भीती नसेची ज्याची या चित्ती. सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ.
सुख दुःख समान सदा तृप्त असे मन, लोकवस्ती आणि वन दोन्ही जया सारखी, परमेश्वर रूप येती ऐसे ज्याच्या वाटे चित्ते, ते ऐकरिता स्वामी भक्ती जन हासती तयाते. या वेळी मंगळवेळ्यात बसप्पा तेले राहत, दारिद्र्य पिढीला बहुत दीन स्थिती तयाची. बसप्पा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माझारी, 18 दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना. तो एके दिनी फिरत फिरत सहज वनामाझी जात. तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राज. कंटक शया करून तेवरी केले शयना, ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे. अंतरी पडली खून येती ईश्वरांश पूर्ण, म्हणून सुखे शयन कंटक शयवरी केली. अष्टभावे दाटोनी माता ठेवी श्रीचरणी, मने कृपा कटाक्ष करून दासाकडे पहावे. स्वामी चरणाचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून या स्तविता झाला बहुत सत्वरे. सकल ब्रह्मांड नायका कृपाघना भक्त पालका, पाप ताप आणि दैन्य हारका विश्वपते जगद्गुरु. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोष येती, वरद हस्ते ठेवी ती तत्काळ मस्तकी याची. बसप्पाचे चरणी मन जडले तेपासून, राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे. जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात, ऐसे पाहून हसत कुटील जन जयाते. वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडिला, घरदार विसरला वेडा झाला निश्चय. मग बसप्पाची कांता ऐकून ऐशी वार्ता, करीत असे अकांता मने घर बुडाले. आधीचा आम्ही निर्धन परी मोल मजुरी करून, करीत होतो उपजीवना आता काय करावे. बसप्पा येता गृहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी, मने सोडिले संसाराशी वेड काय झाले. परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त, जना वादा न भीत नसे चाड कोणाचे. ऐसे लोटेले काही दिन काय झाले वर्तमान, ते होऊन सावधान चित्त देऊन ऐकावे. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाले असे रात्र घोरतम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी, 2 प्रहार होता रजनी समर्थ उठून चालली. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नाना परी, मार्ग न दिसे त्या माझारी चरणी रुतती कंटक. परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती, स्वामीचरणी जडली प्रति देहबान नसेची. तो समर्थे केले नवल, प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्निसमान, पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा वाहनावरी आला. अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे, वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधु उत्तरी समर्थ काय बोलले. भिवू नको यास नियासी, जितुके पाहिजे तितके घेई, न करी अनुमान काही दैव तुझे उदिले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊन अंग वस्त्र टाकीत एका सर्पावरी, गुंडाळून सर्पात्वरित सत्वर उचलून घेत. तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले. तेथून या निघाले सत्वर ग्रामामाझी आले. बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी, तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पात सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी, माता ठेवी स्वामीचरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावं त्या सत्वर, सुखे करावा संसार द्वारा पुत्रा पोशिजे. आनंदोनी मानसी बसप्पा गेला गृहासी, वर्तमान सांगता कांतेसे तेही अंतरी सुखावे. कृपा होता समर्थाची वार्ता नुरेची दैन्याची, याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्षात घडित असे. असा तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जप अत्यादरे, पाप ताप आणि दैन्य ज्याचे दर्शने दर्शन जाये ते पद रात्रंदिन प्रेमे विष्णू शंकर द्यावे. पुढे कथा सुंदर स्वामी स्वतःचे चरित्र, मन करून या स्थिर सादर होऊन ऐकावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नानाताकृत कथासंमत सदाभाविक परिसुत पंचदशाध्याय गोढा. श्री स्वामी चरण अर्पणस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत 16 अध्याय. श्री गणेशाय महा. भक्तजन तारणार्थ यतिरूप श्री दत्त, भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्याचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत, एकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात, आनंद होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणारा जात मराठी तयांचे. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी.
एके समया पंडितांनी स्वामीकीर्ती ऐकली कानी, तेव्हा भाव धरून म्हणे नवस केला स्वामीची. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. यासी 7 दिवस झाले काही अनुभवा न आले. तो नवल एक वर्तले एका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्याचे मित्र अफूचा व्यापार करीत आपण नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढिले एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी, फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल अमुचा. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले, निघाले माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. उभयंतसी ते मानले, तत्काळ तयापरी केले. तो नवल एक वर्तले एका सादर होऊन. अपूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. पंडिते ऐकून वर्तमान आनंद झाला त्या लागून. हरिभाऊ ते भेटून व्रत निवेदन केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत, त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयासी जाऊ आता दर्शनासी. वार्ता ऐकून उभयंतासी चमत्कार वाटला. ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य, ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगती. आम्ही पाहून या स्वामीमूर्ती जन्म सार्थक करूती. गजानन हरिभाऊ पंडित स्त्रीवर्ग अक्कलकोटी जात. समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. पाहुणी समर्थाची मूर्ती तल्लीन हरिभाऊची वृत्ती. मूप पाहता नयन पाहती न लवती तयाची. तेव्हा समर्थ तयासी शिवराम मारुती ऐसी. नामे दिदली त्रिवर्गासी आणि मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले, गजानन शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊच म्हटले, तिघे केले एकरूप. मग समर्थ त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांचे 3 श्लोक दिदले. मंत्र म्हणून ते ऐका. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदा ते पारावर नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीने दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसारा. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम, सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. तर संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये तयाने आणले होते मुंबईहून. त्याचे करावे म्हणून विचारले समर्थे. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून. त्याच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. स्वामी सानिध्य काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊचे स्वामीचरण दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयासी आनंदे झाले मुंबईचे. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामीचा. व्यवहारी वर्तता स्वस्थ नसेची चित्ता, गोड न लागती संसार वार्ता, चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गाने चांदीच्या पादुका करून अर्पावया स्वामीचरणी आले अक्कलकोटातील. भक्तजनाचा कैवारी पाहून या डोळे भरी. माता ठेवीला चरणावरी बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थे आदरे घेतल्या, पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती घेऊन मांडीवरी वरदहस्त सत्वरी मस्तकी ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासे आता निश्चित. परिधान वगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कफनी जोडी समर्थ तयाची दिदली. ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका देतात ते करीत तयाच्या. जाऊनी सागर तिरी किल्ला बांधून राहावे. धरू नको आता लाज, उभार माझा यशध्वज. नको करू अन्य काज, जन भजना लावावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती न भावा. आज्ञा ऐकून ऐसी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन. सद्गुरु मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत. धन्य धन्य स्वामी सुत, धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश तात्काळ गेली भव्यता. उपरीत झाली चित्त षड्विकार निमाले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती. द्रव्य प्राप्ती सव निश्चयती ढोंग माजविती बहुत. तयाचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे. सत्यज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची. तयासी न म्हणावे गुरु ते केवळ पोट भरू. भवसागर पैल तिरू उतरतील ते कैसे.
तैसे नवे समर्थ जे परमेश्वर साक्षात मस्तकी ठेविता हस्त दिव्य ज्ञान देती शिष्याते असो हरिभाऊनी केले ब्राह्मणासी बोलाविले संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता तरी करी बहुत अकांता घेत उर घडवून म्हणे जोडूनी कर लुटविता तुम्ही संसार हा नवे बरवा विचार दुःख लागेल भोगावी आजवर अब्रूने दिवस काढिले आपण परी आता अवलक्षण आपणा काय आठवले हसतील सकल जन धिक्कारतील पिशून उपास पडता कोण खावया ते घालील अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली ही कैसी त्यागुनी सुखासी दुःख डोही का पडता संसार सुख भोगुनी पुढे येता वृद्धपणी मग करावे मोक्ष साधन सेवावे वन तपार्थ आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी त्याची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा तुम्ही संसार जोडून सोडून जाल जरीवनी तरी मग सांगा कोणी मजल लागे पोसावे माझे करिता पाणीग्रहण अग्निब्राह्मण साक्षी ठेवून आपण वाहिला आण स्मरण करावा मानसी तुम्ही म्हणाल मज सवे तुम्ही घरदार सोडावे भिक्षा मागत फिरावे मज सम गमे तरी सुखास सक्त मी आहे सत्य संसारी मन विरक्त माझे न होय कदाही आता जरी आपण संसार टाकेला लुटून हे केले महत्तम पुण्य असे कोण म्हणेल कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे यास काय पुण्य म्हणावे पाप उलटे होत असे विनवते जोडूनी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर हा विचार अविचार सोडावा प्राणप्रिया ऐसे तियेचे उत्तर ऐकून स्वामी कुमरे समाधान प्रकारे करीत असे तियेचे परी तारेच्या चित्तात षड रिपू होते जागत संसाराचे मिथ्यत्व तियेसी कळेना आशा मनीषा भ्रांती कल्पना वासना डाकिनी त्यांनी तिजला झडपोने आपणा धीन केले त्यायोगी सदिविचार सुचेना अनुमात्र दुराग्रह धरुणी वारंवार स्वामी स्वतः बोधित असे षड्विकार त्यागोनी रमला स्वामी चरणी निश्चय केला मनी संसार त्याग करावा स्त्रियेच्या अंगावरी अलंकार लुटविले समग्र ते भिजले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते विजले होते त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या कामाठी पुऱ्यात तयावेळी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ गोसावी मठामाजी राहिली धन्य धन्य स्वामी सुत गुरु अज्ञेने झाले विरक्त जन त्याते निंदित नाना दोष देऊनी पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले सद्गुरुचरणी विलसले फिटले भव दुःख इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत्त षोडशोध्याय गोढा श्रीम अस्तु शुभम भवती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तदशोध्याय श्री गणेशायन महा मागील अध्यायी कथासंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी सुत मठ स्थापिती समर्थाचा षड्विकार जिंकिले संसार त्यागिले रात्रंदिन रत झाले स्वामी भजनी सुखाने स्वात्मसुखी तल्लीनव्रती तेने हरिली संस्मृती कवनाची नाही भीती सदा चित्ते आनंदी स्वामी नामाचे भजन चरित्राचे करते कीर्तन अन्य कोणाचा व्यवसाय जन स्वामी सुत नेमती संसार ते सोडून वैसल्य कोसावी होऊन हे पाहुणे कित्येक जण हसताते तयाते परी विषाद नाही चित्ती स्वामी सुत न मानिती बाणली पूर्ण विरक्ती विषयास सक्ती नसेची स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करणे व्रत ऐकून अंतर्मनी दुःख केले अनिवार्य मोहावरती सापडले मायावश जे झाले प्रपंचा वेगळे गोड काही न लागेची पुत्र वात्सल्य करुणी पाही शोक करीत काकूबाई मुंबईत लवलाही सुताजवळी पातले निज सुता पाहुनी वक्षस्थळी बडवूनी अंगे टाकी धरणी आक्रोश मांडिला शोक पाहुनी अंतकरणी दुःखित झाला स्वामी सनी चावरुनी तियेची प्रेमाने धरिले सत्वर तुझ्या उदरी जन्मलो सद्गुरु पायी विनटलो जन्म मरण चुकलो मुक्त झालो सहजची धन्य धन्य तू जननी प्रसोनी मजदान दिली मान्य झाली त्रिभुनी काय धन्यता वर्णावी अशा रीती स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द बोलित परमार्थ सांगोनी परी गोष्टी तयाच्या तेयसी गोड न लागत्या म्हणे त्याची भ्रष्टमती या खचित असे जाहली यासी पिशाच बाधा झाली किंवा करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोनी त्या समयी थोर प्रसंग यशवंतराव भोसेकर संघ देव मामलेदार विख्यात अंग सर्व लोक घाबरती तयासी घेऊनी भेटी विचारावी काही युक्ती कृपा केली जे तहानपुरती आरोग्य होईल असे ठरवून पोटी दर्शनास गेल्या उठुउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व जोडूनी कर विनंती दीनवदन भक्तजन होती म्हणती आपण सर्वज्ञती उपाय सांगावा ऐकुनी देव मामलेदार हसून देती उत्तर पिशाच नाही त्यासी घर माझेनी दूर नव्हे
हे उत्तर ऐकून दुःखित झाली जननी आणि स्वामी सुता पाही अक्कलकोट येत असे. म्हणे ज्याने वेड लाविले त्याचीच पाऊले धराविली. येणे उपाय कार्य होईल रे सत्यसिद्धी. इकडे स्वामी सुत होते मुंबईमध्ये वास्तव्य करीते. हिंदू पारसी स्वामी भक्त होते उपदेश श्रवण करीत. कामटीपुऱ्यात मठ होता जागा नव्हती प्रशस्ता. कांदेवाडीत दिली भक्तीने जागा प्रेमाने. निस्सीम जे स्वामी भक्त भजनात नाचत भक्ती रंगत. कुटील जन देती दूषण मात्र ढोंग म्हणती है. निंदा आणि स्तुती दोन्ही समान मानिती अंतर बोली. श्री चरणावरी आसक्ती पोळी अन्य विषय नसे. जन निंदा करता ती दूषण अनेक प्रकारे देती. शांत चित्ते तिया प्रती उपदेशी ती स्वामी सूत. जे अहंकारे बुडाले सत्यचरण चुकले. नित्यकार्य विसरले मोहे पडले भोवझाले. ऐसे जे का मूढ जन ते भक्ता देती दूषण. परी तेने अंतरकरण दुःखित नव्हे तयाचे. तारा नामे त्यांची कांता तीही त्रास देती स्वामी सुता. परी तयाच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एक समयासी नगरकर नाना रेखी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान. या नगरात सांपत स्वामी सुत स्वामी भक्त. गोसावी होऊन राहत महानियम अस्थिती. एक वार पहावे तयासी इच्छा झाली नानासी. मग कोणे एक मठा माझे पातले. पाहुणे स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमान आनंदे चरण वंदिती स्तवन करीती तयाचे. स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना रेखी रंगले भजनी समर्थाच्या. ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करून. वाढविले महात्मा पूर्ण श्री समर्थ भक्तीचे. पुढे रेखीबुवानी स्वामीची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता रेखी हसू आले समर्थासी. पाहून या स्वभक्तासी परम आनंद झाला. अक्कलकोटी स्वामी सुत श्री सानिध्य भजन करीत. कीर्तनी आनंदे नाचत लोक लज्जा सोडून. लोक उपवादाचे मानी भय तो भक्ती करील काय. प्रेमा आनंद चित्ती न होय भजनी मन लागेना. त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करतात. खेदा आनंद मानिता चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंह नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. ऐसे स्वामी सुताचे मत परी दिसे आधार रहित. सत्य असत्य जाणीती समर्थ आपण तेथे अज्ञानी. स्वामी सुत दिवसेदिवस स्वामी भक्ती करी विशेषण. जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्याची समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातील खून सांगते. ऐकून जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदी. राणीचे आज्ञे वाचून दर्शन नव्हे कोणा लागून. ऐसे वर्तमान ऐकून खिन्न मनी स्वामी सुत. स्वामी दर्शन घेतल्याने तो न सेवी उदक अन्न. ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून तसे भरले पूर्ण ऐकिले आतून रायनीने. हा समर्थाचा निस्सीम भक्त समर्थ दर्शनाची धरित. दृढ इच्छा अंतरी सेवकासी मने सत्वरी. तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधुते मंदिरे. प्रार्थनीय आणावे ऐसे राणीची आज्ञे. सेवक धावले तत्वता प्रार्थनीय स्वामी सुता. मंदिरा माझे आणिले ऐसी आज्ञा होती. सेवक धावले तत्वता प्रार्थनीय स्वामी सुता. मंदिरा माझे आणिले ऐसी आज्ञा होती. पाहुनिया समर्थासी उल्हास सुताचे मानसी. धावनीय वेदेसी मिळी चरणी घातली. सदउदित अंतकरणी चरणाक्षिले नयनाश्रीने. देहबाण गेले विसरून स्वामीपदी सुखावला. बाळ चुकले मातेचे ते भेटले बहुत दिवशी. मग तयाच्या आनंदासी पारावार नसेची. निज सुताते पाहुणे आनंदले समर्थ मने. कर फिरविला मुखावरून हस्ती धरून उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. त्यात होते जे दुर्जन तो सुताचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्याचे मन द्वेष पूर्ण करतात. काही उपाय करून फिरवून समर्थाचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहतात. स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंग नाचते. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. ऐशी वेळ साधूने समर्था सांगितले दुर्जनी. स्वामी सुताची हे करणे योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण पायी खडावा घालून हा नाचतो काय म्हणून आपला अपमान करावा. परकीन आणि निजसूत समान लेखती जे सत्य. जे सर्वासी अलिप्त श्रेष्ठ अनिष्ट कोण त्याते.
आता खडावा काढून मग नाचावे तो भजनी ऐशी आज्ञा सुता लागून केली समर्थे त्यावेळी. तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून. स्वामी सुताचा अपमान केला ऐशा प्रकारे. पाहून या ऐशापरी खिन्न झाला सूत अंतरी. काळजात बोचली सुरी अपमान दुखावला. मरणाहुनी परम कठीण दुःख देतसे अपमान. उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर. त्यात होते जे वैरी ते आनंदले अंतरी. म्हणती मोडली खोडवरी अभिमान उतरला. असो मग स्वामीसुत ते स्थळ सोडून त्वरित. नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. अपमान दुःखे दुखावला अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मभरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर त्याचे दुखविता अंतर. ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जात असे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण आला स्वामी कुमार. दुःख करी दिवसरात्र चैन नसे क्षणभरी. तोचे रोग लागला शेवटी आजारी पडला. असा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी. तिने इतके वर्तमान ऐकून विनविले समर्थाते. मने कृपा करून या सुता ते आणावे या ठाया. कृपादृष्टी पाहून या आरोग्य तया करावे. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी सानिध्य आणावे. परिसुत त्या सांगते आला नाही अक्कलकोटी. अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. सेवेकरी परतोनी आले समर्थाचे वृत्त कपिले. आणि आणखी दुसरे पाठविले त्याची गती नाही. मग सांगती समर्थ त्यासे घालून पेटीत. घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामीसुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तो भरून यथार्थ ठेविली ती उडविकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामीसुता. परी तो न आला अक्कलकोटी परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस. केला असे कैलासवास सर्व लोक हळहळली. त्या समयी मुंबईत तयाचे जे शिष्य होत त्यासे झाले दुःख अमित शोक सागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणे. बैसले स्नान करोनी परिगंध न लाविती. भोजनाते न उठती धरणीवर अंग टाकेती. कोणासंगे न बोलती रुदन करीती शोणोशनी. इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तारत. श्रुत झाला समाचार स्वामीसुत गत झाला. उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी. चैन न पडे काकूबाईसी पुसती समर्था शनोशनी. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता ऐकून करीती आकांता. तो दुःखद समय वनिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतून आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सुत आपला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती ते चरण त्याचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तेसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी ओढूनी बळेची मग नेला. पुत्र शोके करून दुःख करी रात्रंदिन. समर्थे तेचे समाधान परोपरी करताते. नरजन्मा येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ. केले जन्माचे सार्थक परमपदा पावले. उच्च नीच भगवंती असे काही निश्चिती. ज्याचे असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुदेव दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. स्वामी स्वतःच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी. असा प्रश्न एके अवसरी पुसते सेवेकरी समर्थाते. ते कथा रसाळ अत्यंत वर्णिले पुढील अध्यायात. श्रोते होऊन सावधचित्त सावधान द्यावे कथेसी. जय 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 श्री भक्त पालका. जय जय आजी परम मंगला. विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरू सर्वत्र. इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा संमत. भाविक परिसुक्त दशोध्याय गोडा. श्री स्वामीचरण अर्पण अस्तु. श्री अस्तु शुभम भवती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टदशोध्याय. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी. असा प्रश्न सेवेकरी करताते समर्थाते. तेव्हा बोललेले समर्थ सेवेकरी असती सांप्रत. परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी. अधिकारी नेमो गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पांखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोच चाळा. मोठमोठ्याने ओरडती आमुच्या पाऱ्याचे वीट. जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ. काकूबाई लागुनी लपवून ठेवली विठेसी ती दिदली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेल. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादातयाचे अभिज्ञान. त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईंनी तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थासी दादाप्रती दाखविले. बाळ चालले वाळोनी यासी अमृतदृष्टीने पाहुनी. निरोगी करावे जी स्वामी बाई विनवी समर्थाते. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेवू घाला यासी. आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको.
त्याप्रमाणे बाईकरिता दादासी झाली आरोग्यता. समर्थाची कृपा होता रोग कोठे राहिलं. हेच गाव मोगलाई तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रीचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे. ते म्हणते काकूबाईसी पादुका स्थापन करावयासी. तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे. परी आज्ञा देतील समर्थ तरी पाठवीन मी सत्य. मग समर्थाजवळ येत घेऊन या दादासी. समर्थे व्रत ऐकून म्हणते द्यावे पाठवून. बाळ जरी आहे अज्ञ तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोत्तरे. दादासी पाठविणे नाही बरे वर्जावे आपण सर्वाते. समर्थ तेयसे बोलले त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगा ती दादासी पाठविले त्याची प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवे करा सांगा ती त्यासी मुंबईस पाठविते. ब्रह्मचार्याची आज्ञा करीती याची स्थापन गादीवरी. ब्रह्मचारी बुवाजवळी दादासी नीत मंडळी. जी समर्थी आज्ञा केली ती सांगितले तत्काळ. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामीसुताची यासी द्यावी कपनी जोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती दिवस निशी. गोसावी होऊन आधीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता. नकार म्हणेची सर्वता न रुचे चित्ता त्याची. यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविली. दादास घेऊन सत्वरी श्री सानिध्य आले टाळ करी. तेव्हा दादा घेऊन तंबुरी भजन करीत आनंदे. समर्थे ऐसा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करता ती तैसेची. उपरती झाली त्याच्या चित्ती हृदय प्रगटला ज्ञान सविता. अज्ञान गेलेलं याते. दादा भजनी रंगला देहभानही विसरला. स्वस्वरूपही लीन झाला सर्व पळाला अहंभाव. धन्यगिरीचे महिमान पादुका स्पर्श करून. झळाळे तात्काळ ब्रह्मज्ञान काय वर्णता म्हणावी. असो दादाची पाहुण वृत्ती काकूबाई दचकली चित्ती. मने समर्थे दादा प्रति वेट खचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करता. दादाच्या शिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तयसी जे बरे वाटेल आम्हासी तेची करू या समयासी. व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी. गोसावी बनवून टाकीला आपण मारून. इतुकेचे पुरे झाले. एकूण ऐसा वचनाला समर्थासी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने अक्रांत करूनही मांडलेला अनर्थ. नाना अशब्द बोलत भाळ पिटीत व हसते. परिसमर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कपनी जोळी अर्पिले. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेचे. ते पाहुनी काकूबाईशी दुःखे केले अपार. समर्थाचे हसू आले अधिकाचे कौतुक मांडले. दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता तिच पाशी भिक्षा माग आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईंनी पाहून क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझीही करणी लोक उपवाद कारण. भिक्षा अन्न आपण सेवावे हे नव्हेच जाण बरवे. चाळे अवघे सोडावे संसारी व्हावे सुखाने. एकोणी मातेची उक्ती दादा तिच प्रती बोलते. ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आज पासून. पुत्राचे ऐकून वदन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामीसुताच्या गादीवरी बसून संसार चालविली. ते दादा बुवा सांप्रती मुंबई माझी वात्सव्य करीती. काकूबाई अक्कलकोटी वसताती आनंदी. कलियुगी दिवसेदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष. असे बोललेले स्वामीदास येथे विश्वास धरावा. दोघा बंधूचे ऐसे व्रत वर्णिले असे संकलित केला नाही विस्तार येथ सार मात्र दिदले. जैसे श्रेष्ठ स्वामीसुत तैसेचे दादा बुवा सत्य. भुवरी जगो उद्धारार्थ विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामीचरित सारामृत अष्टदशाध्याय समाप्त. श्री स्वामीचरण अर्पण अस्तु. श्रीम अस्तु शुभम भवती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामीचरित्र सारामृत 19 अध्याय. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्तेकरिता श्रवण तेने होये दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. सचरित्रे श्रवण करिता परमानंद होये चित्ता. ओळखू ये सत्यता परमार्थ प्रपंचाची. या नरदेहा येऊन काय करावे आपण. जेणे होईल सुगम दुस्तर हा बहुपंथ. ज्यासी वानिती भले सज्जन ज्या मार्गे गेलेत. सर्व दुःखमुक्त झाले तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामीचरित्र. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह
सरस्वती जयाची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्री पवित्र ती देखील त्याने समस्त. नाना योगाभ्यासी बहुतच महासाधू देखिले. करावे हठयोग साधन अशी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी देखिले अनेक तापसी. जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बोलिले. एक सूर्यमंडळ विलोकिती, एक पंचाग्नी साधन करीती, एक वायू भक्षिताती मौन धरिती किती एक. एक झाले दिगंबर एकी केला ऊर्ध्व कर. एक घालिती नमस्कार एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहून शिष्या सांगती गृहज्ञान. एक करीती तीर्थाटन एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले ज्ञान तयाचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. हठयोग परम कठीण कैसा करावा साध्य आपण. याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तयाचे सांगेना. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शना इच्छा धरून पोटी. आले नरसिंह सरस्वती महिमा श्रीचा ऐकुनी. नरसिंह सरस्वती दर्शनासी येथे कळले समर्थासी. जाणिले त्यांच्या हृदयता अंतरा माझे आधीच. सन्मुख पाहुनी तयांना आज्ञाचक्र भेदांतरला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली साची. स्मृती न राहिली देहाची ब्रह्मारंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ असो झाली या काही वेळ. समाधी उत्तरता तत्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेविले झडकरी. सद्गती झाले अंतरी हर्षपोटी न समावे. उठून या करीती स्तुती धन्य धन्य हे यती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. आज कित्येक दिवस हठयोग साधन करावयास. गेले बहुत सायास परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोनी येते. तेथीचे वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयांना. बहुत धर्म कृते केली दूर दूर कीर्ती गेली. एके दिवशी काही वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थाचे दर्शन उभं राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया. नरसिंह सरस्वतीशी समर्थ बोललेले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळोनी. तियेसी द्यावे सोडून तेरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजेची सूर भुवनी अंती जासी सुखाने. एकोणी समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी. नरसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून येती तात्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन शब्द एक ना बोलावे. सिद्धी करून प्रसन्न वाढविले आपुले महिमान. तेची वार योषिती समान अर्थ स्वामी वचनाचा. असो तेव्हापासून सिद्धी दिदलीत सोडून. येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृते बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यासी हे ज्ञानसाचार समर्थ कृपेने जाहले. ऐसे सच्चिष्य अनेक श्री कृपेने ज्ञानी विशेष. ज्याने ओळखले आत्मस्वरूप महिमा त्याचा नवर नव्हे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड ज्याने. समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्तात दर्शना ते पातला. करी नग्न तलवार घेऊन आला श्री समोर. घालून साष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थित. स्वकार्य चिंतोनी अंतरी खग दिदलेत श्रीच्या करी. मने मजवरी कृपा जरी तेरी खग हाती देतील. जाऊनी बैसला दूर श्रीनी जाणिले अंतर. त्याचे पाहुनी कर्म घोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडाची झाडावरी तलवार दिली टाकून. वासुदेवराव पाहुनी खिन्न झाला अंतकरणी. समर्था ते आपुले करणी नावडे सर्वथा म्हणतसे. कार्य आपण योजिले ते शेवटा न जाये भले. ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खग करी. परी तो अभिमानी पुरुष खग घेऊनी तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपात्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामीचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजाश्रित सरदार. काही कारण जहाले संसारी मन विटले. मग प्रपंचाते सोडिले भक्त झाले स्वामीचे. मायापाश सोडून दृढ झाले स्वामीचरणी. भजन पूजन निशिदिनी करता ती आनंदी. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहुन या विपरीत परी श्रीचरण धरिले झडकरी. उभा राहिला काळ दूरी नवल परी जाहले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगता. हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पैल तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वरित स्पर्श याते करू नको. असे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताती.
बैलाप्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे, ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. जयाची लीला अगम्य द्याती जाते निगमागम, सूर नर वर्णिताती गुण अनादिसिद्ध परमात्मा, नाना रूपे नटोनी स्वेच्छे विचरे जो याजनी, भक्ता सन्मार्ग दाखवणी बहुसागरी तयाचे. त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर, प्रकट झाले धरणीवर जगत उद्धारू कारणे. त्याची पदसेवा निशिदिनी करुणी तत्पर सदा भजनी, विष्णू शंकराचे मनी हेची वसो सदैव. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त 19 गोड हा. श्री स्वामीचरण अर्पण असतु, श्रीमस्तु शुभम भवती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामीचरित्र सारामृत विशंतिम अध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुवरे राया. लीला वेशधारी दत्ता, सर्व साक्षी अनंता, विमल रूपा गुरुनाथा, परब्रह्म सनातना, तुझे चरित्र अगाध केवी वर्णू मी मतिमंद, परी घेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे. तुझ्या गुणाचे वर्णन करिता भागे सहस्रवदन, निगमागम सही अजान नसे पार लागला. तुझे वर्णावया चरित्र तुझ सम कवी पाहिजेत, तरी अल्पमतीने अत्यल्प गुण अनुवाद का न गावे. वर्णिता समर्थाचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही. अक्कलकोटी वास केला जना, दाखविल्या अनंत लीला, उद्धारिले कैक पाप्यांना अद्भुत चरित्र स्वामीचे. असो कोणे एके दिवशी इच्छा धरुनी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी समर्थाच्या पातला, करुणी या श्रीची स्तुती माता ठेविला चरणावरती. तेव्हा समर्थ त्याते वदती हास्य वदने करुणी, फकीरा ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना, पंच पक्वाने करुणी नाना यथेच्छ भोजन देईजे. गृहस्थी आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने, फकीर बोलाविले 5 जण जेऊ घातले तयाते. फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थांचे सत्वर, शेष अन्य करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन सांशक झाले ते दवा, मने येवन याती अपवित्र त्याचे कैसे घेऊ उच्चिष्ट, यातीमध्ये पाविन कष्ट कळता स्वजना गोष्ट. हे आला मनी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर, म्हणते हा अभाविक नर विकल्प चित्ती याची हा. इतक्या माझी साहजिक कोणी ब्रह्मिष्ट गृहस्थ एक, येऊनी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्य ग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळावया साधन त्याजवळी नसे. त्यासी देखुनी समर्थ म्हणते हे उच्चिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तात्काळ मुंबईस आला. उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी ग्रस्त निघाला फिरायासी, घेऊन येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्धबाई दार उघडून गाई गाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला. 10,000च्या दिदला नोटा आणून सत्वरी. गृहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिदला. द्रव्यलाप होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थाचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचिती. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामीचे. समर्थाची लीला विचित्र केवी वंदू शके मी पामर. ज्या वर्णिता थोर थोर श्रमित झाले गविराज. कोणी दाता नृपवर दान कराया भांडार. मोकळे करी परी शक्तेनुसार याचक नीती बांधुनी. शटर अन्नाचे ढीग पडले शुद्धीत जन ते तेथे आले. त्यांनी त्यातून बक्षिले शुद्धा त्या शांत होईतो. स्वामीचरित्र भांडारातून रत्ने घेतली निवडून. प्रेमादरे माळ करून श्रोत्यांच्या कंठी घातली. श्री स्वामीचरण सरोजी विष्णू भ्रमर घाली रुंजी. अत्यांदरे चरण पुंजी शंकर स्तोत्र प्रेमे गाजत असे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत, सदा एकोत भाविक भक्त विषमती अध्याय गोड हा. श्री स्वामीचरण अर्पणस्तु, श्रीमस्तु शुभम भवती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामीचरित्र सारामृत 21 अध्याय. श्री गणेशाय नमः. निर्मिली सुंदर देव मंदिरे, चौक बैठका नाना प्रकारे, कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाली म्हणती त्या. स्वामीचरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुख निर्मित वदले श्री स्वामी राजा. आता कळसा अध्याय 21. कृपा करुणी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनाकारणे. संपवावा अवतार आता ऐसे मना माझे येता. जड देह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी येते राज्य. शके 1800 पूर्ण संवत्सर बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार.
दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर, चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून, आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ती दवा. जवळ होते सेवेकरी त्याच्या, दुःख झाले अंतरी. शोक करिता नाना परी तो वर्णिला न जाई. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंदना. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढील समुद्रासा. असो स्वामीच्या लीला जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामामाजारी जन्म माझा झाला तसे. श्रेष्ठ चित्त पावन जातीत उपनाम असे थोरात. बळवंत पार्वतीसुत नाम माझे विष्णू असे. तेथेचे बालपण गेले आता कोपरलीसे येणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवडी श्रेष्ठ नाम ज्याचे शंकरशेठ. त्यासी स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे. त्याची स्वामीचरणी भक्ती भावार्थे पूजन करीती. धिवंसा उपजली चित्ती स्वामीचरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणा अनुवाद गायले. हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. शब्द सोपे व्यावहारिक भाषा प्रत्येक अध्याय लहानसा. अबालवृद्धा समजे असा लघु ग्रंथ रचिला हा. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्ध्यर्थ देवता स्तवन. आधार स्वामीचरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून निघाले स्वामीरूपे प्रकटले. भुवरी प्रख्यात झाले हे कथन. द्वितीय अध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला. तृतीय अध्यायी निश्चय. स्वामीचा करावया छळ आले 2 संन्यासी खल. तेची व्रत सकल चौथ्या माझे वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासे त्याने न्यावया स्वामीसी. पाठविले कारभार्यासे 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार. तयाचे व्रत समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोण्या प्रकारे ते 7व्यात सांगितले. शंकरनामे एक गृहस्थ होता ब्रह्म समंदे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा. खर्चून या द्रव्यभूत त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले 10व्या अध्यायात. ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्तेची. 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका. बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला स्वामी भक्त. त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णिले. 19व्या अध्यायात सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन त्यासे आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कवी प्रत निर्विदिले. पूर्ण केले स्वामीचरित्र. शके 1819. वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशी. पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता. वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिला हा वर जो भावे वाचेल हे चरित्र. त्यासी आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढू विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुण तंती मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय असो व्रथा अभिमान तो नसो. सर्व विद्यासागर गवसो भक्तश्रेष्ठ लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला जिही प्रसिद्धीस आणिला. त्यासी रक्षावे दयाळा कृपाघना समर्था. मी केवळ मतिमंद परिभावे घेतला छंद. कृपाळू तू सच्चिदानंद पूर्ण केला दयाळू वा. दोन्ही कर जोडोनी आता हेची विनवणी. ग्रंथ संरक्षका लागोनी सुखी ठेवी दयाळा. आता ज्ञानी वाचक असती त्यास करू एक विनंती. मी केवळ हीनमती कवित्व करू नेण्याची. परी माझी ही आर्त उत्तरे वाचावी ऐकावी आदरे. उबग न मानावा चतुरे स्वामीचरित्र मनोनी. जय जयाजी परमानंदा वैकुंठवासी श्री गोविंदा. भक्ततारका आनंदकंदा अनामातीता अभेदा. अरिमर्दना सर्वेशा विश्वमरा अविनाशा. पुराणपुरुषा अनंतवेशा भवपाशा सोडवी. जय जयाजी कमलासना कमलावरा कमलनयना. विधिवताता कमलवदना हृदय कमली वसावे. मत्स्यकूर्म भराहजान नरसिंह आणि वामन. परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध कलंकितू. स्वामीचरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून. सुंदर माळ करून आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तात्काळ घालून चरणी ठेविला भाल. सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 21 अध्याय गोड हा. श्री स्वामीचरण अर्पणस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.